दत्ता शेलार दादा प्लीज या, आपला सन्मान खऱ्या अर्थानं करायचा आहे. हा सन्मान आपला अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. वायची प्रत्येक स्पर्धानी या पंकज दादा वाडकर प्लीज, पंकज दादा विनंती करेला. कृष्णा सातपुतेला नवी मुंबईमध्ये खेळून खऱ्या अर्थानं आपल्या टीम मधून खऱ्या अर्थानं नाद तो पूर्ण केला. क्रिकेटचा खूप मोठा नाद आहे आणि तो नेहमी त्यांचा असाच कंटिन्यू राहिला. थँक्यू सो मच. आणि मॅच कडे आपण जाऊयात. तर मॅचला होईल सुरुवात, जिथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये 3 चेंडूंचा खेळ झाला. सोमनाथ अनुते पहिली धाव मात्र खर्च केले. प्रमोद आणि नवनाथ ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एक सिंगल येताना पाहायला मिळते, जिथे मात्र महत्वपूर्ण मॅच फर्स्ट इनिंग चालू आहे. यावेळेस जिथे मात्र पाहिला गेलं तर महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. सोमनाथ अनुते 4 चेंडू 2 धावा ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, ती गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. नवीवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वेळी पाटण टेनिस असो किंवा रबर बॉल ची स्पर्धा असो, प्रत्येक वेळी राऊंड द विकेट. एनकेच्या बॅट मधून पाहिलं गेलं तर धाबा येत नाही या चेंडूवरती. बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक आपल्याला राहुल खांडेकर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता 5 चेंडूंचा खेळ 2 धावा. ही महत्वपूर्ण मॅच आहे. डिसायडर डे फायनलच्या दिवसामधील फायनल पेक्षा कमी नाही ही मॅच आपण पाहतो. यावेळेस डाऊन टू ग्राउंड खेळाडू फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येताना पाहायला मिळेल. विशाल फेकी करेल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कॉम्बिनेशन. यावेळेस 2 धाबांचं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या धाबा, चांगला आय कॉन्टॅक्ट, आय कम्युनिकेशन, संपर्क संवाद, त्यानंतर पायांचा वेग आणि त्यानंतर 2 धाबा यशस्वीरित्या. एनके आणि प्रमोद कदम, नवनाथ आणि एनकेच्या माध्यमातून पाहिलं गेलं. एनके आणि प्रमोदच्या माध्यमातून या 2 धाबा घेतल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा होतोय शेवट. धावसंख्या जाऊन पोहोचते या खेळपट्टीवरती 4. पहिल्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. शेवटचं षटक आहे. यावेळेस मात्र 6 चेंडूंमध्ये किती धाबा बनतील? 4 धाबा आतापर्यंत बनलेत. यावेळेस मात्र जनार्दन खांडेकर कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळालाय, परंतु बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत धाबा मात्र येताना पाहायला मिळत आहे. चेंडूवरती चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय करतं या खेळपट्टीवरती? एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत, तिसरीचं रूपांतर चौथीमध्ये. चांगलं कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट, खराब थ्रो, ओव्हर थ्रोच्या अतिरिक्त धाबा. यावेळेस मात्र नवनाथ कदम आणि प्रमोद कदमच्या माध्यमातून कुठेतरी ही चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये, आणि ती चुकी येणाऱ्या काळामध्ये दुःखी देखील करू शकते. क्रिकेटमध्ये एक धाव विजय आणि पराजय याच्या अंतरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस 4 धावा, धावसंख्या 8, 1.1 चेंडूचा खेळ संपुष्टात. 5 चेंडू बाकी शेवटच्या षटकातील. फुलटॉस चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळाला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे अविनाश आणि जेडीच्या डोक्यावरून निघून जाते. पावसाळी क्रिकेटमध्ये खेळपट्टीवरती आग लावली जाते, तापमान वाढवलं जाते धावसंख्येचं. यावेळेस मात्र रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय अक्षय. आणि पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने काव कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू निघून जातो दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून. डोक्याचा ताप, वेगवान गतीने तापमान वाढवलं जातं. या 4 धावा. यावेळेस मात्र कलात्मक रचनात्मक खेळी, यावेळी ताकद आणि नजाकतचा वापर, प्रॉपर माइंडसेटचा खेळ पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती 4 धावा मात्र येताना पाहिला. चेंडू पडल्यानंतर बाहेर जाताना पाहायला मिळतो, जिथे मात्र फलंदाज मिडल स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. हर्षद लोकरे सर पंचांच्या भूमिकेमध्ये सुंदर अशी भूमिका स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र पाहिलं गेलं तर यावेळेस मात्र पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र येताना पाहायला मिळते. धावसंख्या 10.
धावसंख्या 14, 14 रन्स, 14 धावा. येस टेक्निकल इश्यू होता, त्यानंतर धावसंख्या 14 अपडेट केला गेला. फुल टॉस चेंडू ऑनसाइडच्या दिशेने काय का कॉर्नर रिजन मधून डिप विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक यावेळेस पाहायला मिळते. एका धावेत रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. यावेळेस मात्र काय घडतंय, वेगळं समीकरण पाहायला मिळतं. या चेंडूवरती धावा किती असतील? पंचांच्या भूमिकेमध्ये हर्षद लोकरे सर आणि दुसऱ्या बाजूला शुभम कदम, शेडगेवाडी गावचे सुपुत्र आणि दुसऱ्या बाजूला धामणी गावचे सुपुत्र. या धावा 2 आहेत. 2 धावांनी धावसंख्या 16 या आकड्यावरती. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. करंट रन रेट 9.60च्या सरासरीने पाहायला मिळते. जिथे मात्र शेवटचे 2 बॉल प्रमोद कदमच्या बॅट मधून पॉवरफुल एक जरी षटकार आला तरी सुद्धा 22 पेक्षा जास्त धावा होताना पाहायला मिळू शकतात. या चेंडूवरती मोठा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल आता मात्र, परंतु कशा पद्धतीचा खेळ. यस यावेळेस पाहिलं गेलं तर धावसंख्येत बदल होते. या चेंडूवरती एक धाव. शेवटचा बॉल 1 to go. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल पूर्वार्धामधला. 2 षटकांची मॅच आहे. आता मात्र एका चेंडूवरती धावा किती येतील? 17 धावा आतापर्यंत झालेत आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र नवनाथ पाहायला मिळतोय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होतोय. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतील की काय? व्हाईट बॉलची अपेक्षा होती. अपेक्षा पूर्ण नवनाथ कदम याची होते आणि यावेळेस मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहिलं गेलं तर फिंगर्स रोल केले होते लेग स्टंप वरचा चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या व्हाईटने पुढे. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका जरूर केलाय, परंतु मोठं स्ट्रोक खेळणं महत्वाचं होतं. फक्त हलक्या हाताने टोलवलाय. मोठा फटका खेळणं गरजेचं होतं खूप, परंतु यावेळेस कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न फसला जातोय. नवनाथला माहित आहे शेवटचा बॉल आहे. 2 धावा घेतल्या. तिसरी जर आली, 1 धावेचं महत्व प्रमोद आणि याला माहित आहे एनकेला. यावेळेस 2 धावा. धावसंख्येत 20 या आकड्यावरती पोहोचते. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आणि 21 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 12 चेंडू 21 धावा. चला बॅट्समन या लगेच आणि महत्वाची उपस्थिती. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पश्चिम महाराष्ट्र 10 असोसिएशन 10 टीम मर्यादित या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपये देण्यात आलं ते नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. काळगाव विभाग म्हणलं तर काळगाव टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं न्याय देण्यानं आणि काळगाव टेनिस क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मी म्हणेल ज्या पद्धतीने कारभार हातात घेतला आणि त्यानंतर पाटण तालुका टेनिस क्रिकेट एक गाव 11चं देखील अध्यक्षपद ज्यांच्याकडे आपण पाहिलं. काळगाव विभागातले खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोल्डन मॅन म्हणून त्यांना ओळखलं गेलं आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं मी म्हणेल मार्गदर्शक नेहमी सपोर्ट राहतो ज्यांचा बॉस साठी आमचे आदरणीय सन्माननीय
गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांची थोड्याच वेळामध्ये उपस्थिती या स्पर्धेला राबेल. दादांचं आपण मनापासून मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करूयात. चला मॅचला लगेच सुरुवात करून द्यायची आहे. आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ आपण पाहिलं तर या स्पर्धेला जरूर त्यांची भेट उपस्थिती आज या स्पर्धेला तुम्ही पाहता. बॉसवरती त्यांचं राहिलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती त्यांचं राहिलेलं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. यावेळेस मात्र कॅच पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला लॉंग ऑन झोन मध्ये अजय खांडेकरच्या बाट मधून. वेलकम सुस्वागतम. खरं आता मनापासून अधिक स्वागत करूयात. शिवसेना उपशहर प्रमुख अर्थातच नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे आमचे सन्माननीय आदरणीय कायगाव विभागाचे गोल्डन मॅन सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ. खऱ्या अर्थानं बॉसवरती त्यांचा पहिल्यापासून प्रेम राहिलाय. काम कुठलंही असो बॉसच्या पाठीशी नेहमी त्यांचा हात राहिलाय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला कुठलंही काम असो आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर काळगाव क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेट या सर्व गोष्टी सांभाळत असताना ज्यांनी नेहमी माणसातला माणूस पाहिला आणि प्रत्येक वेळी क्रिकेटसाठी योगदान दिलं आमचे सन्माननीय आदरणीय गोल्डन मॅन गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचं करूयात मनापासून अधिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यश पंच 4 धावा 3 धावा. यावेळेस 3 धावा आहे. धावसंख्या 2 चेंडूनंतर 9 आकड्यावरती 10 चेंडू आणि 12ची गरज. मिस टायमिंग यावेळेस पाहायला मिळते की काय, परंतु फ्लिक ऑफ द रिस्ट काय स्ट्रोक पाहायला मिळते. अजय खांडेकर स्पेशल पूर्णपणे पुढे आला, स्टेप आउट झाला. जसा पुढे आला तसा मात्र चेंडूला 6 धावांसाठी बाउंड लाईनच्या बाहेर घालवला. यावेळेस मात्र या 6 धावा येत आहेत. रिप्ले मध्ये पहा, स्टेप आउट झाला त्यानंतर पूर्णपणे बॉडी लिफ्ट बॅक लिफ्टिंग पाहायला मिळाले. पूर्णपणे पाठीचा गाणा ताट आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅकफुटला पाठवलं विरोधी संघाला. यावेळेस मात्र धावसंख्येत बदल होतोय. जिथे मात्र 10-12चं समीकरण होतं तिथे मात्र 9-6चं समीकरण. मॅच पूर्णपणे घेऊन आलाय अजय खांडेकर. 3 चेंडू 15 धावांची खेळी करतोय. त्याच्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले, 2 षटकार पाहायला मिळाले. 6 पूर्णपणे मॅच बदलले. यावेळेस देखील त्याच दिशेने 30 दिशा, परंतु 30 दशा असेल का. चेंडू खाली आहे. आकाश कदम काच पकडली गेले. महत्वपूर्ण झेल पकडला गेलाय. काच पकडल्यानंतर मॅच पकडली जाईल का. अजून देखील 8 चेंडू 6 धावा. क्रिकेट मध्ये कधीही काही होऊ शकतं. एक विकेट तुमचा पराभव देखील निश्चित करू शकते. जिथे मात्र पाहिला गेलं तर नवीन बॅटर विशाल आलाय. विशालला जर 2 चेंडू निर्धाव हाताळले तर जिथे 8-6चं समीकरण आहे तिथे 6-6चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच, हाय प्रेशर मॅच, डिसायडर मॅच आपण पाहतोय. निर्णायक सामना एका बाजूला आपण पाहतोय एसीसी नवीवाडी आणि दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे. एका बाजूला सळवे विभागातील भवानीनगर सळवे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयंती विभागातील एसीसी नवीवाडी. व्हाईट बॉल येतोय. डॉट बॉल जर आला असता तर मॅच बदलली असती, परंतु लीगल डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळत नाही. लेग स्टंप खूप बाहेर सोडून जाणारा चेंडू यावेळेस चुकी होते. ऑनसाच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न राहुल आणि विशाल ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर प्रमोद कदमचा प्रयत्न चांगला होता परंतु त्याला यश येत नाही. चेंडू मात्र पाहायला गेलं तर वेगवान गतीने बेल्स रिमूव्ह करण्याच्या प्रयत्नात हातातून निसटतोय आणि हे प्रेशर मात्र पाहायला मिळते 2 षटकारांच्या मदतीने, जिथे मात्र मॅच फिरवली होती अजय खांडेकर या खेळाडूने. त्यानंतर मात्र विशालच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा मात्र फेस करत असताना लकीला. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय ऑनसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने येईल शंभू. तोपर्यंत एकच धाव. एनके मात्र बॅकअप साठी आलाय. पकडला जातोय चेंडू. तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या बनवायची 6 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकाचा शेवट 1 गडी बाद 19 धावा. येणाऱ्या काळामध्ये आता मात्र मॅच पूर्णपणे 90% पाहायला गेले तर एसीसी नवीवाडी या संघाकडे आहे आणि 10% मात्र पाहायला गेलं तर काहीतरी वेगळा चमत्कार करावा लागेल. मॅजिकल गोलंदाजी होईल का.
चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. यानंतर असोसिएशनच्या मॅचेस आम्हाला खेळवायचे, ज्या सेमी आणि फायनल 2 मॅचेस होतील असोसिएशनच्या 3-3 ओव्हरच्या. सो थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, मी विनंती करेल. सहा चेंडू 2 ची आवश्यकता असताना कॅच पकडली जाईल का? 1 पाऊंड चेंडू निघून जातो. यावेळेस मात्र आग लावली जाते. 4 धावा विजेता होतो. विनंती करेल सन्मान्य आदरणीय नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे आमचे उपशहर प्रमुख आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आधारस्थान सन्मान्य आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही असोसिएशनच्या सेमीफायनलच्या मॅचचा हा टॉस घेतो, ज्याच्यामध्ये मातोश्री 11 वाई जाऊन पोहोचले आणि मैत्री ग्रुप जावली अशा 2 टीम त्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत. या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आम्ही दादा पुढे इथे येस टॉस करूयात. येस सतीश सनस कॉल करणार आहे. छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे मैत्री ग्रुप जावली. सो निर्णय काय आहे? बॉलिंग. तुला का पाठवतात ॲज अ कॅप्टन म्हणून? लकी आहेस कॅप्टन म्हणून. आम्ही आता प्रतापला तेच बोललो, ते बोलतो आम्ही लक चेंज करत नाही. 1 नंबर. आणि काय बोलतोस संघ आणि संघामधली हालचाल कशी बोलते? तसं काय ना, फक्त मैत्री ग्रुप मध्ये आम्हाला घेतलं, ते मैत्री ग्रुपचं मी धन्यवाद मानतो. येस थँक्यू सो मच. येस काय बोलतोस? मॅचला सुरुवात करूयात. सॉरी तुझ्यापर्यंत आलो. मॅचला सुरुवात करूयात. लगेच टॉस जिंकला अर्थातच मैत्री ग्रुप जावली. ते वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. लगेच मैदानामध्ये जायचं. एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे दोन्ही टीम्स. सतीश दादा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवलंस तर बरं होईल. एक पाठवून ठेव. खूप येतात, सगळे पाठवलेस अर्धे पाठवलेस तरी चालेल. या 3 ओव्हरचीच मॅचेस ऑब्विसली, फायनल पण 3 ओव्हरची असणार भाई. चला येस. हा कोण तुम्ही ह्याला देताय असं का? बॉसला वाढदिवसाच्या शुभेच्छा.